रात्री तर काही वेळ भेटला नव्हता आम्हाला आणि आत्ता सकाळी 8:30 होत आहे. वरती आली मी कुरडया काढण्यासाठी. तर हे बघा, आता या कुरडया काढून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. चला. नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी किती वाजता सुरुवात करते. 12:10 झाले. घरातले सर्व कामं आवरून झाले. जेवण करतोय आणि आज जात आहे प्रेम, तनू आणि खुशी मॅडम. त्यांची बॅग वगैरे पण भरून झालेली आहे. हे बघा इकडे सामान. तर पहिले जेवण करतो आणि मुलांना लागलेलं आहे मेन म्हणजे भुका. तर स्वयंपाकमध्ये आम्ही डाळ भात, आंब्याचा रस, गुढीपाडव्याला पुरणाच्या पोळ्या बनवल्या त्या आहेत. परत रात्रीचे पराठे आहेत मेथीचे. असं आता जेवण करतो आणि मग बोलतो तुमच्याशी. बटाट्याची भाजी खोल तन्या. तन्या दाखवतोय आपल्याला. इथं आहे बटाट्याची भाजी, डाळ. तिकडे आमरस दाखव. पुरी नाही का? हो आमरस. पुरणाच्या पोळ्या दाखव. खोलतो तिकडचा डबा. हे बघा, पुरी नाही का? पुरीनी बनवली. तेलकट कोणी खायचं नाही. आणि ते पराठे बी खाली घ्यायचे मेथीचे. चला या जेवायला. सर्वजण बसलो. शाळेला वेळ आहे अजून, म्हणजे अर्धा तास. 12:30ला येतो तो. 12:30 पाऊण होऊन जातं त्याला यायला. तर म्हटलं आपण जेवायला बसून जाऊ. आणि माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला थकवा दिसत असणार. किती थकवा जाणवतोय मला. असं वाटतंय जेवण केव्हा करीन आणि झोपीन केव्हा. मी आज दिवसभर आराम करणार आहे. तर चला जेवण करून घेते आणि मग बोलते तुमच्याशी. चला. कालचा व्हिडिओ कंटिन्यू करते मी. आणि काल काय झालं माहिती का, जेवणं वगैरे केले आम्ही, भांडे कुंडे सर्व आवरून झालं आणि त्यांना जायचं होतं 3च्या ट्रेनने. आणि आमचे डोळे लागून गेले. आवरून निवरून घेतलं आम्ही. म्हटलं थोडंसं 5-10 मिनटं आराम करू. तर सर्वांचे डोळे लागून गेले. मुलं बी झोपून गेलो, आम्ही पण झोपून गेलो. आणि आम्हाला 2:45 वाजता जाग आली आणि त्यांना जायचं होतं 3 वाजता. इतकी धावपळ झाली. मुलांच्या तयाऱ्या केल्या, परत तिची तयारी केली आणि तसेच 15 मिनटात पोरं आवरून निवरून गेले 3 वाजता. तर 3:30 वाजता गाडी आली होती ना ताई. 3:30ला गाडी आली आणि ते गेले आणि त्यानंतर आहे ना माझं म्हणजे चितच लागत नव्हतं. मुलांना बी करमत नव्हतं. 5-6 दिवसापासून होते ते आणि घरात धिंगाणाच चालू होता. त्याच्यामुळं करमतच नव्हतं. मग काही मी मोबाईल हातात घेतला नाही आणि त्यांच्या जायच्या टायमालासुद्धा म्हणजे डोक्यातच राहिलं नाही. त्यांचीच धावपळ होती. तर माझ्या मोबाईलची आठवणसुद्धा राहिली नाही. तर व्हिडिओ करावा बाबा मुलांचा जाण्याचा. तर लक्षातच राहिलं नाही. आणि सकाळी उठून मी सर्व भांडे घासून घेतलेले. आता फक्त लावायचे, बाकीचे तर घासायचे बाकी. सर्व तर एका दिवसात होत नाही. जे मोठे मोठे डबे होते ते घासून घेतले सकाळी. परत यांचा टिफिन वगैरे गेला. गुड्याच्या शाळेत गेली, शाळेतून आली आणि परत अजून लागलेली आहे कामाला. तर दाखवते किती घाण झालेली. म्हणजे मी आवरून निवरून झाडू पोचा वगैरे करून मग पसारा काढला, जेणेकरून म्हटलं कोणी पण आलं ना हॉलमध्ये आणि बेडरूममध्ये तरी स्वच्छता राहील. पाहुणे रावणे आले म्हणजे गोधड्या वगैरे धुवूनच ठेवतो. आणि माझं तसंच आहे. सर्व गोधड्या वगैरे धुतल्या सकाळी. सर्व आता घड्या करून ठेवते. पहिले आता डबे सुकून गेलेले, डबे लावून देते आणि मग बाकीचे कामं आवरायला लागेल. चला पसारा दाखवते मी तुम्हाला. म्हणजे इथं मी गोधड्या धुवून, गादीचे कवर वगैरे धुवून आता इथं मांडून ठेवलेले. गुड्याराणी करून देईल मला घड्या. आणि इथला हॉलमधला झाडू पोचा वगैरे सर्व आवरून मी मग किचन आवरायला घेतलं होतं. दाखवते मी तुम्हाला बाहेर किती राडा. सर्व डबे आणले का बेटा तुम्ही? गुड्या मदत करू लागते म्हणून माझं थोडंफार कामं होतं पटोपट. हे बघा, हे डबे वगैरे घासले मी नाही एवढे. आणि तिकडे मी काढून ठेवते जे मला आता घासायचे आहे ना. पहिले आता किचनमधलं सर्व आवरून घेते. म्हटलं चहा ठेवते, चहा घेते, कारण की 4 वाजत आलेले. 5 मिनटं बाकी 4. तर जे घासायचे ना ते भांडे मी तिकडे लावून दिलेले आणि जे घासलेले ते भांडे आता मी घरात घेऊन जाते. चला किचनमध्ये पण राडा दाखवते मी तुम्हाला. हे बघा, किचन वट्टा वगैरे आवरून म्हणजे किचन वट्टा क्लीन करून घेतलेला आहे मी. आपल्याला कसं मग सामान वगैरे ठेवता येतं. मला वेळ होता म्हणून मी किचन वट्टा वगैरे आवरून घेतला. पहिले म्हटलं किचन वट्टा वगैरे आवरून घेते आणि मग इथला सामान मी काढून मग तिथं ठेवते म्हटलं. तर हे बघा, हे कप्पे वगैरे साफ करून झालेले माझे. आता खालचे राहिलेले तर ते साफ करून घेते म्हटलं. आणि इकडचे पण करायचे बाकी आहे.
इकडचा खालचा करून घेतला मी, हा करून घेतलेला आहे. आणि जे धुवायचं होतं ते हे मी काल परवाच धुतलं होतं हे खालचं छोट्या मोठ्या, तर ते धुवून मी खाली ठेवून दिलेले. आता हे साफ करायचं आहे मला, हे साफ करायचं बाकी आहे. चला हे साफ करून घेते. आहे ना किती राड आहे. तर हे बघा सर्वीकडे पसार आहे. लाईट वगैरे लावते मी. पूर्ण पसारा पडलेला आहे. हे घासायचं आहे मला, त्याच्यामुळं म्हटलं राहू दिलेलं आहे. चहा घेतो का बेटा? हां मी चहाच ठेवते आता. पोरांना बी देते चहा बिस्किट वगैरे, कारण की सकाळचे जेवलेले. आणि कृष्णाला मेन म्हणजे कारल्याची भाजी घेते, पोरांना बी देते चहा, कारण की कृष्णाने ना सकाळी त्याला भाजी आवडलेली नाही आहे, म्हणजे भाजी खाल्लीच नाही त्याने, खाऊन बी बघितलेली नाही माझ्या पोराने. कारल्याची भाजी बनवली होती, भेंडीची भाजी बनवली होती, त्याला दोघी भाजी आवडत नाही, त्याने मॅगी करून खाल्लेली आहे. तर आता त्याला चहा बिस्किट वगैरे देते आणि मग दुसरे काम आवरायला घेते. मग कसं आपण भांडे घासायला बसलो ना, मग त्यांची बी किरकिर होणार नाही. चहा करू का बेटा? मग दादुडी चहा करू का? ती कुठे गेली? तुला बी घ्यायचं आहे का ग? नाही का? माझा आणि कृष्णाचा. 5:45 झालेले आणि वरती ना इतका पसारा होता, तुम्हाला काय सांगू. वरती कुरडया पण होत्या, गहू पण वाळू घातलेले होते आणि इतका पाऊस सुटला आहे. गुड्या बाहेर आली आणि गुड्याने सांगितलं मम्मी वातावरण खराब झालं आहे आणि आपण गहू टाकलेले. तेव्हा मी ना वरती मी कृष्णा वरती गेलो, पूर्ण गहू जमा केला, गहू भरला, कुरडया ठेवल्या. बाहेर बी इतका पसारा होता ना, तुम्हाला काय सांगू. इतकी धावपळ झाली ना माझी. आणि पाऊस दाखवते मी तुम्हाला. हवा पण तशीच सुटलेली, वारावादन बी तसंच सुटलेलं आहे आणि पाऊससुद्धा तसाच आहे. आणि घरात बी पसारा दाखवते, हां, आणि बाहेर बी पाऊस दाखवते मी तुम्हाला. चला, इतकी धावपळ झाली ना माझा अवतार बघा. खूपच धावपळ झाली माझी. अशी थकून गेली मी डायरेक्ट, अक्षरशः नको व्हायला लागून गेलो होतो. आणि गहू माहिती आहे का किती होता? मोठी कोठीभर गहू होता. तेवढा गहू आम्ही पटापट भरला. परत त्या कुरडया वगैरे बाहेर टाकलेलं होतं थोडंफार सामान, आणि मग असं माहीत नव्हतं पाऊस सुटेल बो असं. खूप धावपळ झाली माझी. दाखवते, लाईट नाही गेलेली. हा वास किती भारी येतोय. पहिला पाऊस वाढून गेलं. झाड काय किती वाढून गेलं. कोणतं कोणतं झाड आहे ते ना, हे खाली बघ. दिसतोय का पाऊस? बंद कर गं फोन. का बघ? फोन बंद कर ग बाई, पाऊस पडतो. तुमच्यासाठी बाहेर आली मी. कोणतं? जाऊ दे. हवा बघा किती सुटलेली आहे आणि पाऊस पण आहे त्याच्यात. तिकडे दाखवतो, हे बघा हवा बघा किती. इथला सर्व मंडप उठून गेला. उडूनच गेलं ते. त्यांनी टाकलेलं होतं हिरवी नेट वगैरे ना पूर्ण. बापरे, त्याच्यापेक्षा 2 दिवस पहिलं होतं. 2 दिवस पडणार ना दादा, सगळं झाड मागच्या वर्षी काय होता पाऊस. सांगितलंय बाई 2-3 दिवस पाऊस. चांगलंय पाऊस सांगितलेला जे. आता 8 वाजता आहे. भांडे आवरत मला 7:30 होऊन गेले होते. थोडी फ्रेश झाली, पूर्ण ओली झालेली होती मी. बाहेर अजूनसुद्धा पाणी चालू आहे आणि स्वयंपाक करायची अजिबात इच्छा होत नव्हती. आणि 2 दिवसापासून कृष्णाला सांगते गहू दळून आणबो असं. गहूच दळले आणि गव्हाचं पीठ नव्हतं, तर म्हटलं पार्सल घेऊन ये आता.
आणि सकाळी बघितलं जाईल मग. चला पार्सलमध्ये काय आणलंय रे कृष्णा? कुठून आणलं मग? तिथं नव्हतं का रे? अरे मागे बघ ना ग गुडिया, त्या मावशीने तिकडच्या याच्यात ठेवून दिलंय मागे बघ. कुठून आणलं रे कृष्णा मग? 2 बोल आले आणि 2 काटे तिकडनं पाहा ना गं. लगेच आले. मागे ना ग. इथं आणलंय मंचुरियन राईस आणि नूडल्स. चला बसू आपण. चला आता द्या काय. चल जेवण करून घेतो आम्ही आणि मग बोलू तुमच्याशी. जेवण करून झालेलं आहे आता. भांडे काही नाही, एवढेच आहे भांडे. अरे यार, आणि पूर्ण घरात पसारा आहे हा माझ्या. दोन तीनच ताट आहे. सर्व आवरून झालेलं होतं. हा पसारा आहे ना मी आता उद्या आवरणार, कारण की इतकी थकून गेलेली आहे ना मी, तुम्हाला काय सांगू. धुतलेले भांडे आहे ते, फक्त लावायचे आहे. तर उद्या लावेन मी त्यांना आता. आणि ओले पण आहे ते भांडे. आणि मेन म्हणजे मला किचन ट्रॉली पण काढायच्या आहे. 2 कप्पे मी साफ करून ठेवलेले, फक्त इकडे छोटे छोटे भांडे आहे ना, ते कप्पे राहिलेले माझे. दाखवते मी तुम्हाला. आज पूर्ण दिवस गेला मला. पूर्ण दिवस गेला मला. पूर्ण पसारा जसं जसं आहे. फक्त किचन ओटा थोडासा आवरून घेते मी. फक्त झाकझूक करते, काही आवरत नाही. आज पूर्ण कॅपॅसिटी गेलेली माझी आहे. झाकझूक करणार आहे आता आणि बस तेवढंच, आणि झोपणार. हा एक कप्पा खाली साफ केला मी. हे बघा, इतका घाण झालेला होता ना, म्हणजे ते घाण तर काही होत नाही, पण तेलकट झालेला होता. इथं मी तेलाचा डबा वगैरे ठेवते, एका साईडला ठेवले मी तिकडे आता तेलाचे डबे वगैरे. आणि हा पूर्ण क्लीन केला. परत इथला क्लीन केला. आपण पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे. आणि जे तुम्ही पाईप दिसतोय ना, तो पाईप काही निघत नाही आहे. त्याला खूप घासलं मी नाही, पण निघत नाही आहे. हा कप्पा क्लीन केला. आणि आत्ता राहिले इकडचे ड्रावर, तर ते मी उद्या क्लीन करणार. त्याच्यामुळं ते भांडे वगैरे पण लावले नाही मी. सकाळी उठून सर्व भांडे वगैरे लावून आणि मग कामांना सुरुवात करणार. हो, सकाळी लवकर जेवण झालं होतं आणि आता एवढी भूक लागलेली होती मला, तुम्हाला काय सांगू. जेवण केलं आणि आता निवांत झोपते. किचन ओटा थोडंसं आवरून घेते आणि निवांत झोपते. तर आजचा व्हिडिओ छोटा का होईना, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.